तुम्ही सर्व. मी सुकेश्री पाटणकर आणि मी अश्विल जुजुम. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे सुकू अँड आशू, जो आहे बिहाइंड कॅमेरा व्हिडिओ काढतोय. सो आज आम्ही आलो आहे हरिहरेश्वरला, आपल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर, काळभैरव मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर. सो तिकडे दर्शनाला आलोय. तो आज त्याचाच ब्लॉग आहे, दर्शन आणि आपण अजून काय काय करतो दिवसभरात सगळं तुम्हाला बघायला भेटेल. नक्कीच. आता निघालोय, फ्रेश वगैरे झालोय. हॉटेलमध्ये आम्ही एका स्टे केला होता विश्रांती करून हॉटेल, आणि आता चाललोय दर्शन करायला. आणि हा हॉटेलचा काहीतरी व्ह्यू आहे. आपली गाडी इकडे उभी आहे आणि इथून 2 मिनिटावरच आपलं मंदिर आहे. मंदिर आहे आपलं इथून 2 मिनिटावर. चला मग आता निघूया आपण दर्शन करायला. आणि खूप मजा आली आणि अजून मजा करायची आहे. हरिहरेश्वरला आमचा फेवरेट दर्शनाचा एक स्पॉट असं बोलू शकतो. म्हणजे आपण मोस्टली सारखं येत असतो दर्शन करायला 6-6 महिन्यांनी, 3-3 महिन्यांनी. सो आता चला निघूया. मस्त सकाळ झाली आहे, पहाट 9 वाजतायत ना. चला मग आता निघूया ना. तर आता आम्ही निघालोय दर्शनासाठी आणि आम्ही ह्या हॉटेलला स्टे केलाय. हॉटेल विश्रांती रेसिडेन्सी हरिहरेश्वर, इकडे आपण स्टे केला आहे. इकडून रस्ता यायचा हरिहरेश्वरच्या मंदिरासाठी आणि इथं 2 मिनिटावरच मंदिर आहे. आणि या हॉटेलमध्ये आपण नेहमी तुम्ही थांबता ना इकडे. खूप छान आहे. आणि ओळखीचे पण झाले चांगले, थोडं बजेट फ्रेंडली आहे, जास्त पण नाही. सो तुम्हाला यायचं असेल तर हा बघा नंबर वगैरे आहे, तुम्ही कॉल करून येऊ शकता. तर आता आपण आलो आहे गेटमध्ये, एंट्री करतो. मला हे घ्यायचं आठवण कर. कोकम, आगळ वगैरे हे बघा किती मस्त मस्त आहे. तर आता आपण तिथे काय घेतलं आणि आज जाऊया. काय काय आहे नारळ, ओटीचं सामान. सो काल इथे महाशिवरात्रीचा मोठा फंक्शन झालं. बघा महाशिवरात्री उत्सव. सो काल मोठं फंक्शन होतं आहे ना. काल खूप गर्दी असेल म्हणून, आणि काल आम्ही रात्री आलो इकडे. तर आता बघूया कसं ते. बघा सगळे लोक वगैरे बसले आहेत. आजची काय तयारी आहे. तर आता आम्ही मंदिरात जातो आणि बाहेर बघा पूर्ण खूप सारी मंडळी आली आहे. आज कालच्या मनाने खूप कमी गर्दी आहे आज. इकडे
आता आपलं काळभैरवाचं दर्शन झालं आहे, काळभैरव बाबांचं. आणि आता श्री हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन. चला आतमध्ये व्हिडिओ काढायला नाही भेटणार कदाचित. चल. काल रात्री जी पालखी पूर्ण गावभर बाबांची फिरत होती, त्याची मिरवणूक होती, ती हीच आहे ना? हां, पालखी घेऊन पूर्ण गावभर फिरत होते, मिरवणूक चालू होती. आणि आता दर्शन करायची वेळ झाली आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. मे बी मला फोटो व्हिडिओ काहीच काढायला भेटणार नाही, म्हणून इथूनच दर्शन घेऊ. आपलं मस्त छान असं दर्शन झालेलं आहे आणि तेवढी गर्दी नव्हती तर दर्शन वगैरे नीट घेता आलं, मस्त वाटलं. आणि आता का बाहेर इथे भजन वगैरे चालू आहे आणि खूप मस्त वाटलं. खूप टाईमने आलो आम्ही, त्यामुळे खूप मस्त वाटलं. सो असा काहीतरी आहे महाशिवरात्री उत्सवाचा प्रोग्राम है ना. गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता झाली श्रींची पूजा, त्यानंतर 6:30 वाजता आली सुश्वास कीर्तन झालं, हरेश्वर महाराजांची पालखी झाली. सायंकाळी 7:30 वाजता कीर्तन झालं, 10:30 वाजता पालखी गावामध्ये गेलेली, जिचं आपण दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आज आहे 12 वाजता महाप्रसाद आहे आणि 6:30 वाजता आहे परत कीर्तन होणार आहे 6:30 वाजता. आणि पालखी मंदिरात फिरेल आणि नंतर देव आपल्या जागेवर बसतील. सो असं काहीतरी महाशिवरात्रीचा उत्सव होता आणि हे प्रत्येक वर्षी होतं. सो नेक्स्ट टाईम जर तुम्हाला यायचं असेल तर असा काहीतरी प्रोग्राम असेल. सो चला मग आता आपली निघायची वेळ झाली आहे. तो दर्शन करून वगैरे आलोय आणि अश्वनी घेतलेत बोरं, गावची आठवण. हां, इथे एक मंदिर आहे, विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. विठ्ठल रखुमाई मस्त चांगले आहेत ना बोरं. सुकीमुळे गोड लागतात खायला. चला चलो चालत चालत पुढे जाऊया. नाश्ता करायला बसलोय आणि एक कोकम सरबत मस्त वाटतं. मस्त आहे, मी प्यायलो, छान आहे. आणि आता काय सांगितलं आपण? आणि आपण घावणे चटणी सांगितल्या आणि यांच्याकडे मोदक पण आहेत, उकडीचे. हां, उकडीचे मोदक. तर मी 2 मोदक सांगितले. मग मम्मी कसं झालं दर्शन? मस्त सुंदर, खूप बरं वाटलंय, मन प्रसन्न.
आपण आता हल्ली किती 3 वर्षांनी आलो ना. आणि मस्त. हे बघा मस्त गरमागरम मोदक आले. कसं लागतंय? उकडीचे मोदक आता तुला बनवायचे पण माझ्याकडे. मस्त. बघता बघता एक मोदक संपलेला आहे. आणि मस्त आपले घावणे आलेत गरमागरम. वाफ निघते. घावण चटणी बोलताय तिकडे. घावणे चटणी. हे लोक घावण चटणी बोलतात. नाही बोलतात. आपल्याकडे घावणे बोलतात. मस्त आहे ना गरमागरम. बघ टेस्ट करून कसे आहेत. स्पायसी. सो आता आपण हे कोकम आगळ घेतलं आहे अश्वलच्या घरी. रेसिपीज बनवण्यासाठी. मच्छीला लागला कोकम आगळ आहे. आणि तो कोकम सरबत आहे. आपल्याकडे आहे मग तो नाही घेतलाय. हे घे. चलो. 150 रुपयाचा छोटा बॉटल पण आहे. तर आता निघालोय दर्शन करून जरा बाहेर. चालत फिरत बघतोय सगळीकडे. आणि इकडे एक मोठा आवळ्याचा झाड आहे ज्याला पूर्ण आवळे लागलेत. अश्विनला बोलली मी जराशे मला तोडून दे 4-5. कच्चेवाले काढलेस का तू? नाही तर बरोबर. हे बघ ना इकडे आता किती वरती आहे? हे अरे ते सगळे तयार आवळे आहेत. हे ना. वाव, हे बघ केवढे तोडले. थोडे कच्चे थोडे पिकलेले. आंबट गोड. बस झाले एवढं आपल्याला अक्का नाही तोडायचे. हा ते पिकलेले आहेत. हा बघा अश्वेल बघा ऐकतच नाही. हे पिके. हा हे पिकलेले आहेत मोठे. पप्पा आंबट आहे गो. अशी तर चेहऱ्याचं एक्सप्रेशन दाखवा. तुझ्या घरी पण लाव ना हे झाड. ठीक आहे बिया टाकल्या तो रुचती. दोन चला बिया. तर आता हरिहरेश्वर दर्शन करून आलो नाश्ता वगैरे करून. आणि तिकडे हॉटेलच्या त्या साईडला लेफ्ट साईडला आतमध्ये काळेश्वरी देवीचं मंदिर आहे. तिकडे दर्शन करायला चाललं आहे. तर थोडं 1-1.5 किलोमीटर पुढे. आणि आता खूप ऊन आलं आहे. गरम झालं आहे. गरमी व्हायला लागली. ऊन पण कडक आहे. 1 वाजला 1-1:30 वाजला ना. 1:30 वाजले. सो पटकन गाडीने जाऊन येऊया. 1-1.5. तर आता आलो आहे. आणि आपली गाडी तिकडे पुढे लावली. आणि इथून असं घर आहे तिकडे सगळी लाईनमध्ये. घरांच्या इथून मधून एक छोटासा रस्ता जातो मंदिरासाठी. आणि ते पुढे हां. आणि ह्यांच्याकडे होमस्टे पण इथे आहेत सगळीकडे. आणि इथून पूर्ण सुपारीची बाग चालू होईल ना पुढे. ओटीचं सामान घेतलंय आपण. चला मस्त वाटतं. सगळी सुपारीची बाग आहे. हिरवं सगळं खाली पायाखाली सुपारी पडलेल्या भेटतात. गेल्या वेळी तर आम्ही जमा पण केल्या होत्या सुपारी ना. हे बघा इकडे ही सगळी सुपारीची झाडं आहेत. आणि मस्त ते पायाखाली आता अजून लागल्या नाहीत वाटतं सुपाऱ्या ना. सीझन आपल्याला कसा आहे तो माहीत नाही. आहेत. हां हे बघा ही सगळी सुपारीची बाग आहे. पाणी पोचण्यासाठी पाईपलाईन वगैरे. हे बघा वरती तिथे ऑरेंज कलरच्या सुपारी आलाय. त्या सुकल्या की खाली पडतात असे पायाखाली इकडे. पाण्याची सोय. हो थंड वाटतंय. हो झाडांमुळे गार वाटते. हे बघा मंदिर. आता उघडेल मंदिर. ते बाबा येतील आता.
ही बघा अश्विननी फायनली सोडूनच काढली एक सुपारी. वाव केवढी मोठी आहे ना. मोठी आहे सुपारी मस्त. हे बघा नारळासारखे आहे यातून. हा हे बघा अशी प्लेन. अजून हे सोडली की अशी प्लेन सुपारी निघेल आतून. हे थोडं कठीण आहे त्यामुळे हे काढणं थोडं मुश्किल आहे. जाऊ दे तशीच ठेवून दे. सो आता निघायची वेळ झाली आहे आणि गाडी वगैरे पॅकिंग चालू आहे आणि तिथं चेकआउट चालू आहे आणि आता निघायचं मुंबईला. बघूया किती वाजेपर्यंत पोचतो. 4 वाजलेत आत्ता. मला वाटतं 10 ते 11 वाजेपर्यंत पोचू आपण. बघूया चला. तर आता आपण निघालोय. पाटणकर कुठे आलोय आता? ऑलमोस्ट नागोटणे संपेल. आता वडखळ येईल थोड्या वेळाने. चालू होईल ना. नागोटणे ऑलमोस्ट क्रॉस केलाय. आणि किती वाजलेत पाटणकर? 7. निघालेलो कितीला? 4, 4:15, 4:30ला निघालेलो आणि आता 7 वाजलेत. नागोटणे ऑलमोस्ट क्रॉस करायला आलाय. ऍक्च्युली मध्ये थोडा नागोटण्याचे पॅच खराब आहेत त्यामुळे थोडी गाडी स्लो होते. हा नागोटण्याचा रस्ता कळत नाही. नागोटणे एकदा बनला ना की मस्त स्मूथ ट्रॅव्हलिंगचा एवढा वेळ वाचेल. थोडा घाम वगैरे आला. पेट्रोल भरायला थांबलेलो तर मम्मी पप्पा वॉशरूमला गेलेत. सो आता निघू आणि माझा मोबाईल पडला. सो चला मग आता भेटू आपण. कुठे भेटू आता? डायरेक्ट मुंबईला जाऊ. मुंबईला भेटूया. चलो. अक्षयशिवाय मला एकही काम ऍक्च्युली येत नाही. आज व्हिडिओमध्ये तू सांगून टाक, क्लिअर कर. आज बेन अशू ड्रायव्हर बनला आहे. फायनली आपण ठाण्यामध्ये पोहोचलो आहे. किती तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर? 5-6 तास. 6 तास झाले. 4ला निघालोय आणि आता 10 वाजायला आले. ठाण्यात पोहोचलोय. 6 तास झाले. तर गाईज फायनली आपण घरी पोहोचलोय. आणि पाटणकर कितीला पोहोचलो? आपण खूप लेट पोहोचलो. 11:30ला रात्री पोहोचलो. त्यामुळे एंडिंग राहिलेली. आणि एवढी ट्रॅफिक होती ना. रस्ते थोडे खराब असल्यामुळे ट्रॅफिक वगैरे थकलो होतो. थकलेलो खूप. एवढी 6-7 तास ट्रॅव्हलिंग करून. कंटिन्यू गाडी चालवली ना. 6-7 तास ट्रॅव्हल करून थकलो. मग राहिलो. सो कसा हा आपला हरिहरेश्वर दर्शनाची व्हिडिओ करायची वेळ आली आणि आम्ही एंडिंगच नाही केली. सो आता एंड करतो. हा दुसरा दिवस आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. दर्शनाची आणि आपलं घराची जर्नी पण, यायची रिटर्न जर्नी पण. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. बाय.